नमस्कार. सध्या आपण करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर आता मोठे पिसरडीचा रस्ता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी बरेचसे लोक जे आहेत इथं पडलेले आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणाहून जे वाहन आहेत, दुचाकी असतील, 3 चाकी असेल, हे किंवा 4 चाकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं घसरत आहेत, लोक पडत आहेत आणि हे सातत्यानं या ठिकाणी हे होताना दिसून येते. आता आपण जर पाहिलं तर इथं ही नागरिकांची येताना जाताना कशा प्रकारे इथं कसरत करावी लागते त्यांना, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आत्ताच काही वेळापूर्वीच एक वृद्ध इसम जो दुचाकीवरून त्याच्या घराकडे चालला होता, त्याचं काय काम उरकून, त्यावेळेस तो या ठिकाणी पडला आणि तो या ठिकाणी पडल्यानंतर त्याला काही प्रमाणात जखमी झाले आणि दररोजची या ठिकाणी 2-4 जण इथं घसरून पडतच आहेत. पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्याच्या ह्या वातावरणामध्ये सध्या हे वातावरण हे निसर्डीचं घसरणीचं झालेलं आहे आणि वृद्ध माणसांनाही ते या ठिकाणाहून येताना जाताना मोठी कसरत या ठिकाणाहून करावी लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये रस्ता व्हावा आणि तो चांगल्या प्रकारचा व्हावा अशा प्रकारची या ठिकाणची नागरिकांची अपेक्षा होती आणि आता ती कुठेतरी अपेक्षा सत्यात उतरत असताना या ठिकाणी जे काम अर्धवट राहिलं आहे, अर्धवट कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पावसाची जी सुरुवात झाली होती त्यावेळेस सुद्धा जे करमाळा तहसीलचं जे गेट आहे, या गेट समोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आल्यासारखं या ठिकाणी झालं होतं. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सातत्यानं जे छोटे छोटे अपघात आहेत हे या ठिकाणी होताना दिसून येत आहेत. या ठिकाणी सध्या आपल्यासोबत काही नागरिक आहेत. नमस्कार, कुठले आहात तुम्ही? तरडगावचे. काय कसं तहसीलला काय कोणत्या कामासाठी आला होता? तहसीलला आमच्या रस्त्याच्या विषयी थोडंसं होतं, त्यासाठी आलतो इथं. बरं. सध्याला पण सध्याची परिस्थिती इथं पावसामुळं आतमध्ये सुद्धा एंट्री करता येत नाही. सध्या म्हणजे सगळा घसरणीचा रस्ता, घसरणीचा म्हणजे अक्षरशः इथं खोदलेलं आहे. तिथं मध्ये गेलं तर तिथं पण पाणी साचलेलं आहे, तिथं पलीकडे जाता येत नाही. बॅरिकेड आडवे, खडी आडवे, मटेरियल बरोबर बरंच इथं पडलेलं आहे. तिथं वयस्कर माणसाला तर थोडं सुद्धा आतमध्ये एंट्री करता येत नाही. तहसीलमध्ये असो किंवा तहसील कचेरीत जायचं असो किंवा इथं पोलीस स्टेशनमध्ये जायचं असो, साधा कुणाला एखाद्याला गुन्हा दाखल करायचा किंवा तहसीलदार मॅडमकडं ग्रामीण भागातल्या लोकांचं जर काय वयस्कर लोकांचं काम असेल तर त्या लोकांना सध्या आतमध्ये ऑफिस मॅडमकडे जाणं किंवा तहसीलमध्ये इतर कर्मचाऱ्यांची भेट घ्यायची असेल तर त्या लोकांना वयस्कर माणसांना जाता येत नाही. आणि आता सध्याला मागाशी इथं 2 वयस्कर व्यक्ती अक्षरशः इथं पाय घसरून पडली. दुचाकी घसरल्या जाते. तिथं 2 चाकी गाडी कसं नाही थांबत नाही, डायरेक्ट घसरत आहे पावसाने. त्यामुळे ही काम लवकरात लवकर उरकून नागरिकांच्या थोडी सुरक्षेची काळजी शासनाने घ्यावा आणि हे काम लवकरात लवकर उरकावा. खरं तर या ठिकाणी आपण सातत्यानं पाहतोय की दुचाकी या घसरत आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर करमाळा तहसील कार्यालयाचं जे आवार आहे, या आवारामध्ये सर्वच कार्यालय आहेत आणि एखाद्या माणसाचं जर कोणतंही त्याचं काम असेल तो जर या ठिकाणी आला तर एका कामाबरोबरच त्याचे इतरही कामं या ठिकाणी होतात. त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी दररोज हजारो माणसांची गर्दी या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये इथं दिसून येते. परंतु जो सध्याचा हा जो रस्ता आहे आणि अर्धवट हा जो सर्व मार्ग या ठिकाणी ठेवलेला आहे, याच्यामुळे कुठंतरी घसरणीचा रस्ता तयार झालेला आहे आणि कुठंतरी नागरिकांना आता दुखापती सुद्धा या मार्गामुळे होताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि ह्या पावसाच्या वातावरणामुळे ही परिस्थिती आता अधिक गंभीर झालेली आपल्याला दिसून येते. ठिकाणी एक युवक आहे. नमस्कार. काय नाव? धनराज हलवाई. बरं, काय कोणत्या कामासाठी काय आला होता? निवेदन द्यायचं होतं. बरं. निवेदन द्यायसाठी आलो असताना आम्ही 10 मिनिटं आमची गाडी तिथं आम्ही स्वतः स्लिप झालो आणि बाहेरनंच एंट्री करताना पावसाच्या पाण्यामुळे अंदाजच घेता येणार खड्ड्याचा. 4 चाकी आता आम्ही स्लिप झालो. आता इथं आल्यानंतर आमच्या पुढे 2 वृद्ध स्लिप झाली, चालताना घसरून पडले. प्रशासनाने असं अर्धवट काम ठेवण्यापेक्षा सगळे एकत्र असल्यामुळे इथं तसे लोकांची ये जा चालू असते. आता खूप गैरसोय, त्यात पावसाचे दिवस असल्यामुळं
खूप गैरसोय व्हायला लागली लोकांची. लवकरात कल्पने काम प्रशासनाने मार्गी लावावं. तर नक्कीच या ठिकाणी जर आता आपण 2 नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, यामध्ये खरं तर हे काम लवकरात लवकर आणि त्वरित होणं गरजेचं आहे अशा प्रकारे सुद्धा सांगितलेलं आहे. काही या ठिकाणी ज्याला लागतं तो या ठिकाणी थांबत नाही, तो लगेच निघूनही जातोय, परंतु ही समस्या काही इथून निघत नाही आहे. त्यामुळं ही समस्या लवकरात लवकर हटली पाहिजे आणि जे या ठिकाणी नागरिकांना लागतंय, निदान या ठिकाणी जरी कामाला विलंब होत असेल तर निदान या ठिकाणी खडी टाकून हा जो घसरणीचा रस्ता तयार झालेला आहे, हा रस्ता निदान चांगल्या प्रकारे येण्या जाण्यापुरता तरी तयार करावा अशा प्रकारची नागरिकांमधून आता सध्याची मागणी होत आहे. इथं तहसीलचेच कर्मचारी आहेत, तीच आता इथं गुंतलेले आहेत, तीच या ठिकाणी गुंतलेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ही सर्व परिस्थिती या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे. हे तहसीलचेच कर्मचारी आहेत. म्हणजे आता ही काय परिस्थिती, आम्ही वेगळं काही सांगतोय अशातला तरी हा भाग नाहीये. ही परिस्थितीच अशी आहे. त्यामुळे कुठेतरी इथं जो कोणी ठेकेदार असेल किंवा इथं जो कोणी ज्यानं काम घेतलेलं असेल त्यानं हे काम हे लवकरात लवकर आणि त्वरित झालं पाहिजे, केलं पाहिजे. आणि या ठिकाणी जो घसरणीचा रस्ता तयार झालेला आहे, हा रस्ता कुठंतरी त्याच्यावर काहीतरी उपाय या ठिकाणी केला पाहिजे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.